श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाउज डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसं करायचं आहे हे बघणार आहोत. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा मी सर्व मेजरमेंट लिहून घेतलेले आहे. तर माप सुद्धा कसे काढायचे आहे ब्लाउजचे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर दोन टॉपिक आहे आपले बघा. एकदम व्हिडिओ सोपा होणार आहे आणि तुम्हाला समजणार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा आता काय करायचं, सर्वात आधी आपल्याला ब्लाउजची उंची मोजायची. तर बघा ब्लाउजची उंची मोजण्यासाठी ब्लाउज ठेवून घ्यायचा आहे असा उलटा आणि शोल्डरवर टेप ठेवायचा आणि ब्लाउजची उंची मोजायची आहे. हे बघा इथे ब्लाउजची उंची आलेली आहे आपली, हे बघा 12 इंच. तर बघा अशा पद्धतीने शोल्डरवर टेप ठेवायचा आणि ब्लाउजची उंची मोजायची आहे. तर बघा 12 इंच उंची आलेली आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये 1+ ऍड करायचं. तर होतं 13 इंच. तर 13 इंच उंची घेतली तेव्हा आपल्याला 12 इंच उंची तयार उंची भेटेल. त्यानंतर साईज मोजायची आहे. तर साईज मोजण्यासाठी आपल्याला ब्लाउज ठेवून घ्यायचा आहे बघा असं सरकं. आणि बघा सरकं ब्लाउज ठेवल्यानंतर बघा अशा पद्धतीने इथे टेप ठेवायचा आणि ब्लाउजची साईज मोजून घ्यायची आहे. हे बघा साईज मोजताना अगदी असं थोडंसं आपल्याला असं हाताने ब्लाउज ओढायचं आहे. तर बघा 13 इंच म्हणजे 13चं डबल होतं 26 इंच. तर 26 इंच आपली साईज आहे. तर बघा कमर सुद्धा त्याच पद्धतीने मोजायची ज्या पद्धतीने आपण साईज मोजलेली आहे. तर बघा कमर आलेली आहे आपली इथे 11.5 इंच आणि 11.5चं होतं बघा 23 इंच. म्हणजे 23 इंच आपली इथे कमर आलेली आहे. शोल्डर बघा शोल्डर घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. बरोबर आपल्याला काय करायचं आहे, ही जी बाही आपली जॉईंट आहे त्या बाहीपासून बरोबर आपल्याला दुसरी बाही जिथपर्यंत जॉईंट आहे बघा. तर 9 इंच आपल्या इथे शोल्डर आलेला आहे बघा. हे बघा 8 इंच आपल्या इथे शोल्डर आलेला आहे. तर 8 इंच शोल्डर आलेला आहे. तर 8 मध्ये 1+ ऍड करायचं होतं 9 इंच आणि 9चं आपल्याला अर्ध शोल्डर घ्यायचं आहे. म्हणजे बघा किती आहे हे 9 इंच. 9चं आपल्याला असं टेप करायचा आणि अर्ध शोल्डर किती होतं बघा 4.5 इंच. 4.5 इंचला हे बघा परत बघूयात आपण. हे बघा अशा पद्धतीने बरोबर टेप ठेवायचा. बरोबर 4.5 इंच आपलं शोल्डर आहे. म्हणजे 9चं अर्ध घ्यायचं आहे आपल्याला 4.5 इंच. तर बघा पुढचा गळा कसा मोजायचा आहे ते बघूयात. शोल्डरवर असा टेप ठेवायचा, तिरप असं पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे. फक्त मात्र लक्षात ठेवायचं आहे पुढचा गळा जर तुम्ही तिरपा मोजलेला आहे तर आपल्याला जेव्हा आपण कपड्यावर कटिंग करतो अशाच पद्धतीने पुढच्या गळ्याचं आपल्याला मार्जिंग करायचं आहे. तर बघा पुढचा गळा आहे आपला इथे 5 इंच. तर बघा 5 इंच पुढचा गळा आहे. मागचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर मागचा गळा मोजण्याच्या आधी आपण इथे बघा डॉट पॉइंट मोजून घेऊयात. शोल्डरवर टेप ठेवायचा. हे बघा इथे आपलं कटोरीचा टक्स येतो तिथे आपल्याला बरोबर डॉट पॉइंट आहे आपला. हे बघा तर 8 इंच डॉट पॉइंट आलेला आहे. तर 8 इंच मध्ये अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी मार्जिंग लागतं. तर घ्यायचं आहे आपल्याला 8.5 इंच. आता राहिलेला आहे पाठीमागचा गळा मार्जिंग मोजायचा. तर पाठीमागचा गळा कसा मोजायचा आहे ते बघूयात. हे बघा शोल्डरवर टेप ठेवायचा. अशा पद्धतीने शोल्डरवर टेप ठेवायचा आणि असा पाठीमागचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर पाठीमागचा गळा आलेला आहे आपला इथे 8.5 इंच. तर बघा आता कशा पद्धतीने आपण ब्लाउजवर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायचं आहे ते बघूयात. तर बघा सुरुवातीला सर्वात आधी हे बघा आता बघा खूप मेन प्रोसेस आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती भेटेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा इथे मी डबल फोल्ड मध्ये मी इथे पीस ठेवून घेतलेला आहे. परत एक फोल्ड मारायची आहे आपल्याला. म्हणजेच किती 4 फोल्ड मध्ये आपला इथे पीस झालेला आहे. म्हणजे बघा पाठीमागचा आणि पुढचा फ्रंट भाग दोन्ही भाग आपण एक साथ इथे कटिंग करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा काय करायचं आहे, सर्वात आधी सुरुवातीला एक लाईन ड्रॉ करायची आहे इथे. हे बघा
एक लाईन ड्रॉ आपण सर्वात आधी सुरुवातीला एक लाईन इथे ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे, 1 इंचाचा आपल्याला इथे 1.25 इंच मार्जिन घेतलं तरी चालेल। हे बघा आपलं जे बेल्ट वाढवतो तेव्हा आपल्याला हे मार्जिन लागतं, तर सरळ सरळ हे बघा सरळ आपले ते 1.25 इंच मार्जिन वाढवून घेतलेलं आहे आपण। तर बघा आता काय करायचं आहे, आता सर्वात आधी उंचीचं माप टाकायचं आहे। तर 13 इंच घ्यायचं आहे, तेव्हा आपल्याला तयार 12 इंच भेटेल। 13 इंचावर मार्जिन 2 ठिकाणी टेप ठेवायचा आणि मार्जिन करायचं। आणि बघा जिथे आपण मार्जिन केलेलं आहे तिथे सर्वात आधी सरळ एक अशी रेष ओढायची आहे बघा। आणि त्यानंतर घ्यायचं आहे शोल्डर, तर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 4.5 इंच आणि सरळ अशी लाईन ड्रॉ करायची आहे। हे बघा सरळ आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे 5.25 इंच, पावणे 5 इंच आपल्याला इथे मार्जिन घ्यायचं आहे आणि सरळ आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊयात अशा पद्धतीने। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे, साईज मोजायची आहे। 26 साईज, 26 चा चौथा भाग येतो 6 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमर सुद्धा त्याच पद्धतीने, तर कमर आहे आपली 23 इंच, 23 चा चौथा भाग येतो 5.5 इंच आणि 2 लाईन। हे बघा त्यानंतर 1 इंच पाठीमागच्या डॉटसाठी घ्यायचं आहे आणि परत 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आणि ही जी मार्जिन रेषा आहे सर्वात आधी ह्या ओढून घ्यायची आहे। हे बघा आता बघा, आता खूप मेन प्रोसेस आहे बघा, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। आर्महोल आपल्याला 1/2 इंच डाऊन करायचा आहे आणि शोल्डर सुद्धा 1/2 इंच डाऊन करायचा आहे बघा। तर बघा आर्महोल आणि शोल्डर 1/2 इंच आपण डाऊन करून घेतलेला आहे। तर आर्महोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर आर्महोल आकार पहिली गोलाईचा आकार 1 इंचाहून, तर बघा दुसऱ्या गोलाईचा आकार द्यायचा आहे 2.25 इंचाहून। तर बघा असा व्यवस्थित आपल्याला आकार इथे खाली 2 लाईन असा क्रॉस मध्ये जाऊ द्यायचा आहे आणि इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। त्यानंतर 2 इंचाचा गळा घ्यायचा आहे, छोट्या मापाचं ब्लाउज आहे। तर पुढचा गळा आहे आपला 5 इंच, तर पुढचा शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन सोडून द्यायचं आणि 5 इंचावर मार्जिन करायचं। इथे घ्यायचं आहे 2.5 इंच मार्जिन आणि सुरुवातीला सर्वात आधी बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला। आणि बॉक्स बनवल्यानंतर आपल्याला गळ्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे। आता बघा आता घ्यायचा आहे डॉट पॉइंट, तर शोल्डरवर टेप ठेवायचा आहे। तर डॉट पॉइंट आहे आपला 8.5 इंच। हे बघा इथे बरोबर डॉट पॉइंट आपला आलेला आहे। त्याआधी काय करायचं आहे आपल्याला बघा, इथे बेल्टचं मार्जिन करायचं आहे। तर बेल्ट घ्यायचा आहे बघा आपल्याला इकून 2.5 इंच आणि इकून 2.5 इंच, दोन्हीकून 2.5 इंच मार्जिन करायचं आणि हे बघा सरळ अशी लाईन ड्रॉ करायची। आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा, इथे आपल्याला एक 2 इंचाहून आणि वरती एक 1/2 इंच मार्जिन करायचं आणि बेल्टला इथे नोक देऊन घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने। आणि बघा त्यानंतर काय करायचं आहे, आपली कटोरी आधी हे बघा आपली कटोरी मोजायची बाकी होती, तर कटोरी मोजून घेऊयात आपण। सॉरी आपल्या माप घेताना कटोरी मोजायचं आपल्याला आठवण राहिली नाही, तर कटोरी मोजून घेऊयात। तर बघा कटोरी आहे 4 इंच आणि 2 लाईन। तर बघा तेवढी जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे, 4 इंच आणि 2 लाईन। आणि हे बघा जी आतली रेषा आहे तर त्या रेषेहून हे बघा आपल्याला आर्महोल आकार सुद्धा फ्रंट भागाचा आर्महोल आकार देऊन घेऊयात, म्हणजेच हे बघा। आणि पहिल्या गोलाईपासून या पाठीमागच्या भागाच्या गोलाईपासून आपल्याला 2.5 इंचावर मार्जिन करायचं आणि आर्महोल म्हणजे आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा। हे बघा अशा पद्धतीने आपण इथे कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे। हे बघा आपला फ्रंट भाग आखून झालेला आहे। लगेचच आता आपण इथे कटिंग करून घेऊयात। तर बघा कटिंग कशी करायची आहे ते बघूयात। सुरुवातीला सर्वात आधी हे मार्जिन कटिंग करायचं, ठीक आहे। त्यानंतर बघा आता
सरळ सरळ जसं आपण मार्जिंग केलेलं आहे त्या मार्जिंग नुसार आपण इथे कटिंग करून घेऊयात। मी नेहमी म्हणत असते ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिंग केलेलं आहे त्या पद्धतीने बरोबर ॲक्युरेट आपल्याला इथे कटिंग जर केली तर तुम्हाला अगदी व्यवस्थितच ब्लाउज फिनिशिंग भेटेल। तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला, हे बघा हे दोन पार्ट आहे, तर हे एक पार्ट आपल्याला इथे बाजूला करायचा आहे। बघा तो आहे पाठीमागचा भाग, ते सुद्धा आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायचं आहे। बघा त्यानंतर बाजूला केल्यानंतर ॲक्युरेट बरोबर आपल्याला हे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। हे खूप महत्त्वाचं प्रोसेस आहे। बघा कमी वेळामध्ये मी तुम्हाला कटिंग सांगितलेली आहे। त्यानंतर गळ्याचं आपल्याला इथे मार्जिंग कटिंग करून घ्यायचं आहे। हे बघा गळ्यासाठी मी मार्जिंग कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर बेल्ट आपण कटिंग करून घेऊयात। हे बघा बेल्ट सुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे। कटोरी सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात। हे बघा कटोरी मी कटिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला आर्महोल आकार सुद्धा इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे। बघा हे बघा आर्महोल आकार कटिंग करून घेतलेला आहे। कटोरी कटिंग झाली। हे बघा आता काय करायचं आहे, बघा आपल्याला हे आहे आपले तयार भाग आपलं तयार झाले, याच्यामध्ये आपल्याला काहीच डिफरन्स करायचं नाही। हे बघा आता बेल्ट बद्दल आपण थोडंसं बघूयात। तर हे बघा बेल्ट आपण इथे ऑलरेडी 1.25 इंचाचं मार्जिन वाढवलेलं आहे। हे बघा बेल्ट जे आहे आपलं ऑलरेडी आपण 1.25 इंचाचं मार्जिन का वाढवलेलं आहे, जेव्हा आपण बेल्ट जॉईन करतो तर ॲक्युरेट आपलं 1/2 इंच बेल्ट जोडण्यामध्ये जातं आणि 1/2 इंच हे आपल्याला पट्टी परत आपल्याला इथे खालून पट्टी जॉईन करावी लागणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला 2 ते 3 लाईन्स मार्जिंग लागतं। त्याच्यामुळे आपण हे 1.25 इंच घेतलं तर आपला तयार बेल्ट हा एवढाच राहणार आहे शिलाई नंतर। हे बघा जेवढा हवा आहे तेवढा आपल्याला तयार बेल्ट राहणार आहे। तर बेल्ट रेडी आहे, हा भाग रेडी आहे आपला। तर आता काय करायचं आहे, आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे। सुरुवातीला आपलं बघा कटोरी आणि पाठीमागच्या भागाचं आपलं डिटेलमध्ये समजून बाकी आहे अजून। तर बघा पाठीमागचा भाग बरोबर आहे पण ॲक्युरेट हे बघा आता हे जे मार्जिंग आहे हे मार्जिंग आपलं शिल्लक आहे पाठीमागच्या भागाला, तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, बरोबर ठेवायचं। हे बघा हे ऑलरेडी रेषा इथे उमटलेलीच आहे। जे 1.25 इंच आपण मार्जिंग केलेलं आहे ते ॲक्युरेट बरोबर इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे ते आपलं शिल्लक मार्जिंग झालेलं आहे। हे बघा कटिंग जरी नाही केलं तुम्ही तरी चालेल, म्हणजे हा आहे आपला साधा ब्लाउज पीस। तर साध्या ब्लाउज पीसाला 1 इंचाची पट्टी आपल्याला ही दुमडावीच लागते। तर बघा त्याच्यानंतर ही दुमडाई त्यालाच जर दुमडली तर थोडं फिनिशिंग बिघडतं, तर मी प्रत्येक ब्लाउजला पट्टी ही वेगळी जॉईन करत असते। तर बघा हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग। तर आता काय करायचं आहे, पाठीमागच्या गळ्याचं मार्जिंग करून घ्यायचं आहे। तर बघा 2 इंचाचा गळा घ्यायचा आहे सुरुवातीला इथे। हे बघा इथे मी ब्लाउज असं व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि आता बघा 2 इंचाचा गळ्यावर मार्जिंग करायचं आणि पाठीमागचा गळा किती हवा आहे आपल्याला 8.5 इंच। तर शोल्डर जोडण्यासाठी मार्जिंग सोडायचं आणि 8.5 इंचावर मार्जिंग करायचं। हे बघा इथे करायचं आहे 2.5 इंच बॉक्स बनवून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि गळ्याला जो हवा आहे तो तुम्ही इथे आकार देऊ शकता। तर बघा इथे गोलच आकार देऊन घेतलेला आहे मी। हे बघा इथे मी गळा सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे, पाठीमागचा भाग तयार आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, कटोरी वाढवायची आहे। तर बघा कटोरी कशी वाढवायची आहे ते बघूयात। तर बघा कटोरी जशी आहे तशी सुरुवातीला इथे मार्जिंग करून घ्यायचं आहे। सगळीकडून जसं आहे तसं आपण इथे मार्जिंग देऊन घेऊयात, म्हणजे ॲज इट इज आपण इथे कॉपी करून घेऊयात। हे बघा जशी आहे तशी आपण इथे आखून घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे, बघा कटोरीचं सेंटर काढायचं। तर 4.5 इंच आपली कटोरी आहे, तर कटोरीचं सेंटर येणार आहे आपलं 2.25 इंच। हे बघा 2.25 इंच आल्यानंतर काय करायचं आहे, 1 इंच वरती मार्जिन करायचं आणि सरळ आपल्याला खाली इथे बघा छोट्या मापाचं आपली
कटोरी आहे तर आपण 2 इंच मार्जिन करून घेऊयात. सरळ असं हे बघा अशी रेषी ती आपण ओढून घेतलेली आहे. 1 इंच या बाजूने आणि 1.25 इंच घेतलं तरी चालेल बघा, पण छोट्या मापासाठी सहसा 1 इंच चालतं. जसं जसं आपलं मार्जिन वाढतं त्या पद्धतीने आपल्याला इथे मार्जिन वाढवून घ्यावं लागतं, जसं आपलं साईज वाढतं त्यानुसार. आणि त्यानंतर बघा दोन्ही साईडने इथे आपल्याला थोडं अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. आणि बघा ही जी रेषा आहे ही सरळ इथे ड्रॉ करायची आहे, ही अशी ड्रॉ करायची आहे बघा, आणि ही अशी ड्रॉ करायची आहे. एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे. व्हिडिओमध्ये कुठं कळाले नसेल तर कमेंट करून सांगा. हे बघा आपली कटोरी वाढून झालेली आहे. लगेचच आता आपण ज्या पद्धतीने मार्जिन केलेलं आहे त्या पद्धतीने ते कटिंग करून घेऊयात. व्हिडिओमध्ये परत सांगते मी तुम्हाला, जर अडचण येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, ताई मला इथे समजलेलं नाही. मी नक्कीच तुमची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेल. हे बघा हवा जास्त सुटलेली आहे त्याच्यामुळे ते माझा कपडा उडत आहे बघा. तर बघा आपली कटोरी आखून म्हणजे बघा कटोरी वाढून झालेली आहे. आणि हा आहे बघा आपला पाठीमागचा भाग, आणि हा आहे आपला समोरचा भाग, आणि हा आहे आपला बेल्ट. आता फक्त आपली बाही कटिंग करायचं बाकी आहे. तर बाहीचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती देईल. आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.